करूयात. मेकअप करण्यापूर्वी स्किन केअर करायला पाहिजे हे तर तुम्हाला माहिती असेलच. पण जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये मेकअप करता तेव्हा स्किन केअर करण्याच्या पूर्वी देखील तुम्हाला एक स्टेप फॉलो करायला पाहिजे. ती म्हणजेच आईस क्यूब घेऊन तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करायला हवी. त्याच्यामुळे काय होणार आहे, जेव्हा पण तुम्ही आईस क्यूबने तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही पोर्स आहेत ते ओपन अप होतात आणि मेन म्हणजे ते टाईट होतात. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा जो चेहरा आहे तो आईसमुळे एकतर खूप छान थंड पडतो आणि पोर्स टाईट झाल्यामुळे तुमची स्किन देखील छान टाईट राहते आणि त्याच्यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहतो आणि खूप काळ टिकतो. सो ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे. सो त्याच्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये आईस क्यूब घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मी आत्ताच आणले, पण तरी देखील पाणी झालेलं आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला आईस क्यूब घ्यायचे आहेत. जर तुम्हाला डायरेक्ट लावायला जमत नसेल, म्हणजे खूप जास्त थंड वाटत असेल, तर तुम्ही एखाद्या रुमालामध्ये देखील त्याला गुंडाळून छान मसाज करू शकता. सो मी मसाज करणार आहे. मी डायरेक्टली लावत आहे. मला चालतं. जर तुमची स्किन जास्त सेन्सिटिव्ह असेल, तर तुम्ही रुमालामध्ये गुंडाळून मसाज करू शकता. सो इथे मी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मसाज करायची आहे. तर तुम्ही पाहिलत अशा पद्धतीने आपल्याला आईस क्यूबने छान मसाज करायची आहे आणि त्याच्यानंतर स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे. आता आपण स्किन केअर करणार आहोत. त्यासाठी मी सगळ्यात सुरुवातीला वापरणार